हॅलो पेरेंट्स. परवाचा एक प्रसंग सांगते. माझी 6 वर्षाची मुलगी आहे आणि आता 1 वर्षाचा एक मुलगा होईल, अजून झालेला नाही आहे. तर 6 वर्षाची मुलगी, तिला मी पार्कमध्ये खेळायला घेऊन गेले होते आणि ती खेळता खेळता पडली आणि तिला थोडंसं इथे एक टेंगूळ आलं आणि त्याच्यानंतर हाताच्या कोपऱ्याला पण थोडासा मार लागला, खरचटलं गेलं. आणि त्यानंतर मलाच असं झालं की बापरे, काय लागलं वगैरे असं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी थोड्या वेळाने नॉर्मल झाली, ती पण नॉर्मल झाली, त्याच्यानंतर मी हा विचार केला की हे खूपच नॉर्मल होतं. म्हणजे आपण एवढं रिॲक्ट करण्याचं काहीही कारण नव्हतं, कारण की ह्या सगळ्या गोष्टीतून आपण ऑलरेडी गेलेलो आहे. आणि 6 वर्षात तिला हे पहिलंच टेंगूळ आलं, जितकं मला आठवतं आहे त्याच्यानुसार. म्हणजे पहिलंच टेंगूळ आहे तिला ही 6 वर्षाची होईपर्यंत. आणि तरीसुद्धा मी इतकं त्याला ओव्हर रिॲक्ट केलं. ह्याचं नंतर मलाच पश्चाताप झाला, कारण की आपण लहान असताना आपल्याला असे टेंगूळ वगैरे किती वेळा यायचे, किंवा आपले गुडघे फुटलेले असायचे, आपल्याला हाताला खरचटलेलं असायचं, मातीमध्ये खेळून आपले गुडघ्यांना, हातापायांना सारखं असं पांढरं झालेले असायचे. मॉइश्चरायझर वगैरे तेव्हा काही हा प्रकारच नव्हता, त्याच्यामुळे ते फुटलेले असायचे, उभारलेले असायचे. आणि आपल्या पॅरेंट्सनी कधी मात्र ह्याचा कधीच भाऊ केला नाही की त्याचा गुडघा फुटला आहे आणि तिला टेंगूळच आला आहे आणि आता तू खेळूच नको, तू असंच खेळत असं कधी नाही. आज जरी फुटलं तरी आपल्याला ते उद्या परत खेळायला पाठवतच होते, आपणही तितक्याच एनर्जीने खेळत होतो. आणि आज मात्र असं होतं आहे की आज आपण आपल्या बाळाला जर लागलं तर आता करू नको असं आपण त्याला ते लगेच अडवतो आहे, किंवा मग जास्त आपण त्यांना प्रोटेक्ट करतो आहे. जिथे तो पडतील, लागतील तिथे आपण आधीच त्यांना जाण्यासाठी मनाई करतो आहे. आणि मग नंतर आपणच त्यांना लेबल देतो आहे की आमचं बाळ हायपर ॲक्टिव्ह आहे, ते घरामध्ये खूप धिंगाणा घालतं, जे ते अति उत्साही आपण ज्याला म्हणतो तसं आहे. आणि त्याचं मग व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन होत नाही एखाद्या गोष्टीवरती, ते स्थिर राहत नाही. तर असं का होतं आहे? कारण की बाळाची एनर्जी ही आपल्यापेक्षा खूप पटीने जास्त असते आणि ती व्यवस्थित आपणच त्यांना युटिलाइज करू देत नाही आहे. म्हणजे त्या एनर्जीला त्यांना खेळण्यामध्ये घालवू द्या, त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करू द्या. आणि जेव्हा ती त्यांची एनर्जी व्यवस्थित ठिकाणी युटिलाइज होईल, तेव्हा ते आपोआपच घरामध्ये आल्यानंतर शांत राहतील, किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, ते व्यवस्थित खातील पितील, त्यांना भूकही तशी लागेल. पण ओव्हर प्रोटेक्ट बाळाला करू नका. जी चूक मी काल केली ती चूक तुम्ही करू नका. आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.